तर नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला मनापासून आभार. आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर हा टप्पा कसा होता? इथपर्यंत येण्यासाठीचे कोणकोणते कष्ट करावे लागले? हा कसा टप्पा तुम्ही इथपर्यंत पार करू शकता? ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटून जातील. तर आता तुम्ही बघत आहात, की हा प्रवास कसा मला काय शिकवणारा होता आणि चला पाहूया हे कसं साध्य झालं. तर मी सुरुवात कशी केली? तर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आधी हे करणं गरजेचं आहे, की तुम्हाला ब्लॉग बनवायचे आहेत की नाही? पहिलं तुम्हाला हे कारण शोधणं गरजेचं आहे. का? तुम्ही ही गोष्ट का करताय? तुम्ही स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करताय, की तुम्ही काही पैशासाठी करताय, की खूप सारी अशी कारणं असतात पर्सनल गोष्टी. तर असे तुम्हाला ते आधी फाइंड करणं गरजेचं आहे. तर मी शून्यातून सुरुवात केली. शून्यातून म्हटलं तर कसं? तर पहिल्यांदा बघा, एक साधा स्मार्टफोन, थोडं ज्ञान आणि खूप काही इच्छाशक्ती. जसं मी तुम्हाला बोललो. काही नाही, एक तुम्हाला साधा एक फोन हवाय. त्याच्यासोबत मी फक्त एक सेल्फी स्टँड घेतले जे आहे ₹300 चं. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. जेणेकरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. खूप महाग नाहीये, ज्याच्यामध्ये 2 in 1 आहे. तुम्ही सेल्फी पण काढू शकता. प्लस त्याच्यासोबत तुम्ही व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. जे की तुमचं आत्ता समोर आहे म्हणजे स्टँड. आणि सेकंड थिंग मी एक माईक जो घेतलेला आहे, तुम्हाला इथे बघू शकता जो माईक आहे आपल्याकडं. डिजिटेकचा माईक आहे. तर हा डिजिटेकचा माईक मी घेतलेला आहे. तर हा माईक तुम्ही मागवू शकता Flipkartवरून. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. नंतर कशी सुरुवातीला व्ह्यूज कमी होत होते, पण प्रयत्न सुरू ठेवले. तर लिटरली मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी व्हिडिओला स्टार्ट केलं, तर लिटरली मी 5-10 व्हिडिओ असे टाकल्यानंतर मला लिटरली 1, 2, 3 असे व्ह्यूज यायचे. तर खूप डिमोटिवेट व्हायचं. यार आपण व्हिडिओ बनवायची की नाही? अशी खूप काही अशी कारणं होती, जेणेकरून सारखं डिमोटिवेट होत होतं. बट स्टिल कन्सिस्टन्सी इज मॅटर आपण जसं बोलतो, तसं म्हणू शकतो. नंतर काय मी स्वतःला शिकवत राहिलो आणि एडिटिंग, शूटिंग, थांबवणे बनवलं आणि थंबनेल जे असतं ते एक इम्पॉर्टंट असतं. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकता त्यावेळेस तुमचं थंबनेल जे असतं ना ते अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुमचं ते थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल त्याच वेळेस लोकं तुम्हाला फॉलो करतील. का? तर ॲटलीस्ट ही इज इन प्रोफेशनल इन दॅट वन. सो हा प्रोफेशनल आहे त्याच्यामध्ये. सेकंड काय होतं? एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता कधी-कधी आपण काय करतो एखादा ब्लॉग जर बनवत असेल त्याच्यामध्ये जर फनी कमेंट्स टाकल्या किंवा फनी मेम्स टाकले तर ते लोकांना अजून इंटरेस्टिंग वाटतं बघायला. त्या सिच्युएशनच्या रिलेटेड असेल तर. सो अशा खूप काही गोष्टी होत्या जे मला शिकणं गरजेचं होतं. त्यामुळं कधी पण ब्लॉग बनवताना आधी थोडा स्टडी करा. डायरेक्टली घेतला कॅमेरा, स्टार्ट केलं त्याचा काही उद्देश नाहीये. सो त्यामुळे मी तुम्हाला काय सांगेल की पहिल्यांदा कधी सुद्धा तुम्ही त्याचा स्टडी करावा. स्टडी जर केला तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. नेक्स्ट काय आहे? कंटेंटवर भर. आता तुम्ही म्हणू शकता, की मी कंटेंट कसे बनवले. काही पण झालं ना, तर ट्रेंडिंग टॉपिक असतात ना, त्याच्यावर कधीसुद्धा भर द्यायची. जसं की मी कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तयार केले. माहितीपूर्ण व्हिडिओ, की मिमिक्री व्हिडिओ, की सोशल मेसेज देणारे शॉर्ट्स, की रेग्युलर अपलोड्स अँड कन्सिस्टन्सी ठेवल्याबद्दल. सो अशी खूप काही मॅटर करतं कंटेंटवर भर करण्यासाठीचं. जसं मी तुम्हाला बोललो, आत्ताच जर तुम्ही माझे रिलेटेड कंटेंट बघितले, तर मी काय केले वर्क फ्रॉम होम प्लस आलेल्या कोणत्या सुद्धा सीझन्सचा जो फंक्शन असतो त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवतो. जेणेकरून तो व्हिडिओ एकदम माहितीपूर्वक आणि लोकांना जस्ट लाइक तर जो सीझन चालू आहे किंवा तो फंक्शन चालू आहे आणि तो फंक्शन जर 2 दिवसांनी येणार असेल, जर ती तुम्ही व्हिडिओ रिलेटेड जर बनवली, तर ती लोकांना रिलेट होती. तर ती तुम्ही बनवू शकता. सेकंड काय तुम्ही फनी व्हिडिओ बनवू शकता. काही-काही लोकांना दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो, तर तुम्ही त्याच्यासाठी फनी व्हिडिओ बनवू शकता. तर मग मी काय केलं, मी फक्त हेच केलं की वर्क फ्रॉम होम प्लस त्याच्यासोबत जेवढे सुद्धा ट्रेंडिंग टॉपिक होते, ते ट्रेंडिंग टॉपिक बनवले. सो जेणेकरून काय झालं लोकांना ते रिलेटेड झाले आणि फायनली आपला 2000 चा टप्पा पूर्ण झालेला आहे. सो अशा प्रकारे मी कंटेंटवर भर दिली. सर तुम्हाला सुद्धा अजून ह्याच्याबद्दल माहिती असेल तर आपण नक्की अशी सिरीज घेऊन येणार आहेत, जे की लोकांना YouTubeवरून पैसे कसे कमवावेत ह्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे ह्या सीरीजद्वारे. तर ह्या सीरीजला नक्की तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशाच सीरीज घेऊन येणार आहोत. नेक्स्ट काय बघून जा. नेक्स्ट काय होतं आपलं प्रेक्षकांचा विश्वास. आता जसं मी तुम्हाला आता जस्ट एक लाइक याच्यापूर्वीच एक वाक्य बोललो, की ते तुमच्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. कारण का? कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं, त्यावेळेस मी रिलेटेड टॉपिक बनवत नव्हतो. जसं की मी तुम्हाला सांगू शकतो, आता जस्ट तुम्ही बघू शकता पंढरीची वारी चालू होती, तर त्याचे मी कधी व्हिडिओ बनवलेच नाही. इव्हन पंढरीची वारी होती तरी सुद्धा मी कधी व्हिडिओ बनवतच नव्हतो. ते लोकांना कधी रिलेट होत नव्हतं. सो लोकं फॉलो वगैरे नव्हती करत. सो मग तुम्हाला कसं लोकांचा विश्वास जिंकणं गरजेचं आहे. त्यांना तुम्हाला ते ट्रेंडिंग गोष्टी दाखवणं गरजेचं आहे.
जर तुम्ही त्यांना ट्रेंडिंग गोष्टी जर तुमच्या व्हिडिओद्वारे त्यांना काही भेटत नसेल तर ते तुम्हाला फॉलो का करतील? त्यामुळे बघा प्रत्येक वेळेस फिरून आपण त्याच पॉइंटला येतोय की का? हा व्हिडिओ का बनवला पाहिजे? ह्याचं उत्तर तुम्हाला भेटलं तर तुम्ही ब्लॉगर बनवू शकता. सेकंड काय कमेंट्स, लाईक्स, शेअर्स यांनी खूप मोटिवेट मला मिळवलं. येस. सो मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवत होतो, त्यावेळेस मला लाईक, शेअर, कमेंट हे इम्पॉर्टंट होतं. का? ज्यावेळेस तुम्ही कोणता पण व्हिडिओ बनवता, त्याचे जर नुसते व्ह्यूज आले, त्यापेक्षा जर तो इंटरॅक्टिव्ह जास्त बनवला, इंटरॅक्टिव्ह मी म्हटलं तर काय कोणकोणत्या गोष्टी आल्या, जसं की लोकांनी त्याच्यावर कमेंट करणं गरजेचं आहे. तो अजून लोकांनी शेअर करणं गरजेचं आहे. त्यावेळेस काय होतं, अल्गोरिदम जो आहे YouTubeचा अल्गोरिदम, तो बरोबर फेच करतो हे डिटेल्स. जेणेकरून हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. सो हे ज्यावेळेस त्यांना सापडतं त्यावेळेस तुम्हाला मॉनिटायझेशन पासून कोणीही अडवू शकत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सेकंड काय वर्क फ्रॉम होम प्लस एंटरटेनमेंट अशा संकल्पना चांगला प्रतिसाद मला मिळाला. सो ज्यावेळेस मी काय केलं वर्क फ्रॉम होम ज्यावेळेस मी घरून काम करतो त्यावेळेस मी ज्यावेळेस ट्रेंडिंग टॉपिक त्या दोघांचं कॉम्बिनेशन बनवतो त्यावेळेस लोकांना कसं होतं यार हा हा व्यक्ती काम करत करत सुद्धा व्हिडिओ बनवतोय. सो ही इज लाईक एन्जॉईंग हिज लाईफ. सो ह्याच्याबद्दल तो एन्जॉय लाईफ करतोय. सो हे जर डोक्यात घेतलं तर असा मी लोकांचा प्रेक्षकांचा म्हणू शकतो विश्वास जिंकला आणि आपल्या लोकांनी मला फॉलो करत गेले. शेवट काय माझ्या काही टिप्स ज्या मला तुम्हाला देऊशी वाटतात. पूर्ण 2000चा टप्पा मी गाठलेला आहे. लिटरली मी सांगतो खूप खूप कष्ट करावे लागतं. लिटरली लोकं बोलतात यार नुसते व्हिडिओ बनवणं म्हणजे फालतूपणा. हा फालतूपणा नाहीये. लिटरली त्याच्यामध्ये तुम्हाला प्रो होणं गरजेचं आहे. सो माझ्याकडून काही टिप्स आहेत त्या नक्कीच तुम्ही बघून जावा. पहिला काय नियमित व्हिडिओ टाका. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ ही डेली टाकणं गरजेची आहे. का? मी जसं तुम्हाला बोललो बिफोर अपलोडिंग एनी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला YouTubeचा स्टडी करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये YouTubeचा असा अल्गोरिदम आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक दिवशी तो व्हिडिओ टाकतो. मी माझ्या केसमध्ये सांगतो मी रोज 9:30ला व्हिडिओ टाकतो. तुम्ही बघितलं असेल माझं पेज तर रोज माझा 9:30ला व्हिडिओ येतो. जेणेकरून तो व्हिडिओ प्रत्येक वेळेस YouTubeला अल्गोरिदममध्ये त्यावेळेस तो ग्राफ असा नेतो. असा ग्राफ नेतो. असा ग्राफ नेल्यामुळं प्रत्येक वेळेस हा हाय कन्सिस्टन्सीवाला ग्राफ असतो. त्यामुळं YouTube लगेच फेच करतं आणि तुमची व्हिडिओ इव्हन तुमचे कधी-कधी असं होतं यार कंटेंट तुम्हाला जे आवडत नाही तेच व्हायरल होतं. बिकॉज YouTubeचं एकच म्हणणं असतं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. व्हिडिओ व्हायरल करायचं मी बघतो. असं YouTubeचं म्हणणं असतं. नेक्स्ट काय ट्रेंडिंग टॉपिक्सवर काम करा. जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रेंडिंग टॉपिक्सवर काम करणं तुमचं गरजेचं आहे. तुम्ही टॉपिक्स निवडणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मला सांगा मी एक प्रश्न विचारतो. जर आता तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक नाही निवडले किंवा ट्रेंडिंग ऑडिओ यूज नाही केला, तर जे ट्रेंडिंग नाहीये त्या त्या व्हिडिओकडे लोकं बघणार पण नाहीत, ना रिएक्ट करणार, ना शेअर्स करणार, ना कमेंट करणार. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट रिलेटेड बनवता, त्यावेळेस ती लोकं तुम्हाला शेअर करतात. ती लोकं तुमच्यावर कमेंट्स करतात. सो त्यामुळं ते तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक बनवणं हे गरजेचं आहे. सेकंड काय टायटल आणि थंबनेल आकर्षक ठेवा. हे पण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. बघा आपण फिरून तिथंच येतो. YouTubeचा एकदाच फक्त स्टडी करा. स्टडी पण करायची गरज नाही. आपली जी सीरीज आहे त्याला फॉलो करा. आपण लवकरात लवकर सगळ्या सीरीजमध्ये काय-काय करायचं, चॅनल ओपन करण्यापासून ते मॉनिटायझेशन चॅनल कसं झालं, अमाउंट डॉलरमध्ये किती येते, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी तुम्हाला एक सीरीज तयार करणार आहे. सो तुम्ही नक्कीच ती बघा. नंतर काय स्वतःच्या स्टाईलमध्ये बोला, ओरिजिनल राहा. तर खरं सांगतो मोस्ट ऑफ द क्रिएटर जे YouTube क्रिएटर आहेत किंवा YouTube लाईक इन्फ्लुएन्सर आहेत, ते लोकं काय करतात, ते लोकं दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करतात आणि आपल्या चॅनलवर टाकतात. तर असं केल्याने काय होतं YouTube हे मोस्ट ऑफ द 99% हे ओरिजिनल कंटेंटवाल्यांचं फेच करतं. तर ते काय करतं त्यांचे ओरिजिनल व्हिडिओ आहेत का, त्यांचे ओरिजिनल व्हॉईस असेल का, तुम्हाला जर वाटत असेल की माझा ओरिजिनल व्हॉईस नाही, तर तुम्ही ट्रेंडिंग ऑडिओ यूज करा. एखाद्याला वाटतं यार ट्रेंडिंग ऑडिओपेक्षा माझा व्हॉईस चांगला आहे, लोकं त्याला आकर्षित होतील, ते लोकं मला फॉलो करतील. त्यावेळेस तुम्ही काय करा, त्यावेळेस तुम्ही तो च्या ऐवजी तुम्ही तुमचा आवाज त्याला द्या. त्यामुळं तो व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. नंतरनी काय आहे, ओरिजिनल राहा. जसं मी तुम्हाला बोललो ओरिजिनल. कोणतीच कोणाची कॉपी करू नका. तुम्ही स्वतःचे जर तुम्ही वेगळे डिफरंट कंटेंट बनवले, तर लोकं तुम्हाला नक्की फॉलो करतील. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. हार मानू नका. पहिला व्हिडिओ फेल. जरी तुमचा पहिला व्हिडिओ फेल झाला
आणि तुम्ही विचार करत असाल तर कधी कधी काय होतं, आपण 10-12 व्हिडिओज टाकतो आणि आपल्याला व्ह्यूज नाही आलो की आपण डिमोटिवेट होतो. तर असं वाटतं की यार मी एवढा व्हिडिओ बनवतो, मला व्ह्यूज येत नाही. स्टार्टिंगला व्ह्यूज येत नाहीत गाईज, तुम्ही बघू शकता. मला लिटरली जर तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओ स्क्रोल केल्या खाली, तर तुम्हाला दिसेल मला फक्त 10 किंवा 5 व्ह्यूज यायचे एक व्हिडिओ मागं. आत्ता जर तुम्ही त्याच व्हिडिओ बघितले तर माझे एक व्हिडिओ आता सध्या ट्रेंडिंग वन आहे. 1,50,000 वर गेलेली आहे. त्याच्यानंतरचे व्हिडिओ सगळ्या 50,000, 40,000, 60,000, 80,000 अशापर्यंत सगळे आपल्या व्हिडिओ गेलेले आहेत. हे कधी गेलं? बिकॉज ऑफ मला सुद्धा हे झालं असेल. जर तुम्हाला सुद्धा असं होत असेल तर प्लीज थांबवू नका गाईज, प्लीज थांबवू नका. जर तुम्ही थांबलात तर हे मुश्किल आहे. यूट्यूब मग तुम्हाला मॉनिटायझेशन पर्यंत येऊन देणार नाही. सो त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी बाळगणे खूप गरजेचं आहे. तर ह्या माझ्या काही टिप्स होत्या. तर तुम्हाला कशा वाटल्या टिप्स नक्की सांगा. तर पुढे जाऊयात. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. मी खूप खुश आहे. आपला 2000चा टप्पा झालेला आहे आणि पुढे काय असणार आहे हे नक्कीच बघा. तर 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट तर आहेच. पण आता पुढचं टार्गेट काय असणार आहे? आपण 2000 नंतर डिरेक्टली 10,000चा टप्पा पार पाडणार आहोत आणि लिटरली तुम्ही पण माझ्यासोबत राहावा. तुम्हाला पण समजेल. लिटरली माझे असे सबस्क्रायबर होते की असे होते की यार तुझे 20 आणि 40च फॉलोअर्स झाला रे, तुझे कुठे 1000 होणार आहे, तुझं कुठं मॉनिटायझेशन चॅनल होणार आहे. पण असं काही नाही गाईज, कुणावर विश्वास ठेवू नका. कोणी नावं ठेवली तरी ठेवू द्या. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या व्हिडिओ बनवू शकता. कुणावर डिपेंड राहायची गरज नाहीये. सेकंड काय आहे, पुढेही अशी साथ द्या. नवीन व्हिडिओ येतच राहतील गाईज. जसं मी तुम्हाला बोललो की मी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आज आपण आता पूर्ण 10,000चा टप्पा सुद्धा पार करणार आहोत. आणि तर तुम्हाला एकच सांगायचं होतं माझ्याबद्दल, तर मी आहे एक सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, अमेरिकेच्या कंपनीमध्ये काम करतो आणि माझी पूर्णपणे मी वर्क फ्रॉम होम करतो सध्या तरी. आणि आपलं हैदराबादला ऑफिस आहे. तर हैदराबादच्या सुद्धा गोष्टी मी खूप साऱ्या ॲड करणार आहेत आपल्या ब्लॉगमध्ये. तर असे खूप काही नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला बोललो, आजकाल खूप सारे महिला आहेत, खूप सारे असे भाऊ आहेत की जे शेती करतात सपोज, किंवा काही महिला आहेत ज्या घरून काम करतात किंवा घरकाम करतात. त्यांच्यासाठी हा यूट्यूब खूप असा प्लॅटफॉर्म आहे की त्यांना खूप मोठ्या पदावरती घेऊन जाऊ शकतो आणि खूप सारे पैसे त्यांना देऊ शकतो. ॲटलिस्ट ते त्यांचे घर भागवू शकतात, असं त्यांचं खूप काही होऊ शकतं. सो असे खूप साऱ्यांसाठी मी मदत करत आहे. ह्यांच्यासाठी आपण ही सिरीज घेऊन येत आहे, जेणेकरून प्रत्येक घरातला एखादा जरी युट्यूबर झाला तरी तो त्याच्या घरासाठी खूप काही करू शकतो. अशा पद्धतीसाठीच किंवा अशा गोष्टीसाठीच मी हे व्हिडिओ बनवण्याचं कारण केलेलं आहे किंवा ही सिरीज घेऊन येत आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करू नका. बिकॉज तुमचा एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो धन्यवाद गाईज. थँक यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.